लावण्यात आली। या ठिकाणी आमचा भारत आणि त्यांचे सगळे आपले माने सर असतील, पाटील सर असतील, सर्व मान्यवरांनी मंदिराच्या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये एक आदर, प्रेम, आपुलकी निमित्त अध्यात्माचं आणि प्रबोधन जनतेचं या निमित्तानं माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आहे, तोडतो तो अधर्म आहे। अध्यात्म आणि धर्म हे सगळे माणसाला जोडण्याचं एक काम करण्याचं अत्यंत चांगलं प्रभावी काम मंदिराच्या निमित्तानं आणि महापुरुषांच्या प्रतिमेच्या निमित्ताने या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे हे वाल्हेसवाडी नव्हे तर महाराष्ट्रातला निवांत एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम। हे महापुरुषांचे फोटो लावणं हे साधी गोष्ट आहे। आमच्या अहिल्याबाई होळकरांनी केलेला घडवलेला इतिहास हा मानवतावादी इतिहास आहे, स्त्री पुरुष समतेचा इतिहास आहे आणि माणसाला माणसाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं। आणि सगळ्यात पहिल्यांदा मोठं काम कुठलं केलं असेल तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी संकल्पना आणली ती कल्पना आपण करू शकत नाही। निसर्गाशी समतोल साधण्याचं काम केलं। तसं आपण अध्यात्माच्या नावाखाली, मंदिराच्या नावाखाली माणसाला माणसाशी जोडूया आणि प्राण प्रतिष्ठापनेच्या माध्यमातून माणसांना एक चांगला सुसंस्कृत समाज निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि ते प्रयत्न 100% होणार। आपण या ठिकाणी अत्यंत एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम ठेवला आणि माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला बोलवला, याचं मला आश्चर्य वाटतं खरं म्हणजे। कारण माझं नाव शाहीन शेख, बायकोचं नाव सुरेखा आणि सुनबाईचं नाव डॉक्टर सोनाली वगैरे हे सगळं साधण्याचं काम संविधानामध्ये कलम नंबर 51H नुसार उपासना स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे। कलम नंबर 51H किती छान आहे। इथं संविधानिक मूल्य रुजवण्याचं काम, प्रगतिशील विचाराचं रुजवण्याचं काम आणि आमच्या सिद्धिविनायक आणि यल्लम्मा देवीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं समाज जोडण्याचं काम, समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी सातत्यानं आपण नामस्मरण करत राहू आणि एक चांगला सुसंस्कृत समाज घडवण्याचा आपण 100% प्रयत्न करू अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि मी माझं मनोगत संपवतो। जय मल्हार।